छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात मेसमध्ये गवारच्या भाजीमध्ये शिजलेली पाल एका विद्यार्थ्याच्या ताटात आढळून आल्याने खळबळ उडाली। यातून 24 विद्यार्थ्यांना विषबाधा देखील झाली। हे तेच वसतिगृह आहे जिथे समाज कल्याण मंत्री झाल्यावर संजय शिरसाट यांनी पाहणी केली होती। त्यावेळी संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावं तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र 1 वर्षानंतर देखील कोणतीही परिस्थिती या वसतिगृहात बदललेली नाहीये। वसतिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे। त्यांनी सांगितलं 5 कोटी रुपये देतो, त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात। परंतु ठीक आहे, सरकारचे 5 कोटी येत असताना अजूनही याची दयनीय स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? पाल म्हणजे किती विषारी असते। आणि म्हणून हे मंत्री फक्त बोल घेवडे आहे, खात्यात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही। अशा प्रकारची स्थिती आहे। अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही, अधिकारी बेमुरवत खोर झालेले आहेत। मंत्र्यांनी किती आदेश द्या, अधिकारी कोणाला विचारत नाही। अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला आहे। मला जेव्हा ही खबर मिळाली त्या टायमाला मी स्वतः हॉस्पिटलला फोन केला। मी नांदेडला होतो। 21 जणांना दवाखान्यात घेऊन गेले होते, त्यापैकी थोडे उपचार करून तातडीनं 16 लोकांना डिस्चार्ज झाला। राहिलेले 5 लोक हे रात्री त्यांनाही सोडण्यात आलेले। परंतु हा घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे। रात्रीच मी आमच्या समाज कल्याण आयुक्त मुंडे मॅडम, सचिव हर्षदीप कांबळे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि यात जो कोणी दोषी आढळेल किंवा हलगर्जीपणा केला असेल त्यावर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत।